नमस्कार. आज आपण पाहणार आहोत गणिती क्रियामधील बोडोमस हा रूल. म्हणजेच जेव्हा गणितामध्ये एकापेक्षा जास्त क्रिया करायच्या असतात, म्हणजे गुणाकार, भागाकार, अधिक, बेरीज, अधिक, वजाबाकी, त्यावेळेस एका नियमानं आपण तो प्रश्न सॉल्व करतो. तो जो क्रम दिलेला आहे त्याला म्हणायचा हा बोडोमसचा रूल. यामध्ये बी म्हणजे ब्रॅकेट म्हणजेच कंस. गणितात जर काही ब्रॅकेट दिला असेल तर तो पहिला सोडवून घ्यायचा, कंस सोडवून घ्यायचा. नंतर डी म्हणजे डिव्हिजन म्हणजेच नंतर भागाकार करायचा. एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, भागाकारानंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार करायचा. नंतर ॲडिशन म्हणजेच बेरीज आणि नंतर सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी, शेवटला वजाबाकी करायची. याच क्रमाने गणित सोडवायचं. चला तर मग पाहूया एक उदाहरण. आपण एक उदाहरण पाहू. 103 अधिक 91 गुणिले 2 वजा 10 भागिले 5. आता आपल्या नियमानुसार आपल्याला पहिला भागाकार करायचा आहे. 10 भागिले 5 येणार 5 दुनी 10 आणि 91 गुणिले 2 वजा 5 दुनी 10. आता नंतर करूया गुणाकार. 91 आणि 2 यांचा गुणाकार येईल 182 वजा 2. आता याची जर अधिक बेरीज केली, अधिक आणि वजाबाकी जर केली तर उत्तर येईल 283. दुसरे उदाहरण 36 गुणिले 8 288 वजा 14 पंचे 70 वजा 8. 85 40 भागिले 85 40 अधिक 12 पंचे 60. यांची जर वजाबाकी केली तर उत्तर येईल 210 भागिले 40 अधिक 60 100. 10 जर 21ला भागलं तर उत्तर येईल 2.1. म्हणजे या गणिताचं उत्तर असेल 2.1. इथे जे उदाहरण घेतलेले आहे याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.